नेते आणि कार्यकर्त्यांची सभा मध्ये उपस्थित काँग्रेस, शिवसेना, आप पार्टी, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट चे सर्व समाजवादी नेते मंचावर उपस्थित, सुनील राउत जी, भाई जगताप जी, चरण सिंह सापरा जी, सचिन अहिर जी, प्रीतिताई मेनन या विभागातील माजी आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री वीरेंद्र बक्षी जी, राखीताई जाधव आणि आमचे डिसोजाताई, सर्व काँग्रेसचे आणि इतर पक्षाचे सर्व नेते, दत्ता दळवी माजी महापौर आणि सर्व शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि या पार्टीचे सर्व नेते, डावा पक्षाचे सर्व नेते, बंधू आणि भगिनींनो, तरुण मित्रांनो, आमच्या पूर्वी काँग्रेसचे आमचे राष्ट्रीय प्रवक्ते चरणसिंग सापराजीने प्रत्येक मुद्द्यावर आज या देशाची परिस्थिती काय आहे विस्तारपूर्वक आपण सर्वांना सूचना दिलेली आहे। आणि खरोखर हे जे मुद्दे आहेत हे फक्त आम्हाला निवडणुका जिंकण्याकरिता मुद्दे नाहीये, हे सगळे मुद्दे या देशातील, या आपल्या राज्यातील आणि मुंबई शहरातील, विशेष करून ईशान्य मुंबईचे जी जनता आहे, मतदाता आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे। कारण संजय भाऊ पाटील निवडून येणारच आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाहीये, परंतु हा देश वाचवण्याची लढाई आज राहुल गांधी जी, मल्लिकार्जुन खरगे जी, सोनिया गांधी जी, प्रियंका गांधी जी, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे, सर्व पक्षाचे नेते, आप पार्टीचे केजरीवाल जी असतील, समाजवादीतील अखिलेश यादव असतील किंवा बिहारचे लालू यादव असतील, सर्व नेते या देशात एकजूट झालेले आहेत। कशासाठी एकजूट झालेले आहेत? हे सत्ता मिळवण्यासाठी एकजूट झालेले नाहीये, या देशाच्या संविधान आणि हा देश वाचवण्यासाठी एकजूट झालेले आहे। हा देश वाचवण्याची लढाई। मी परवा विदर्भाच्या दौऱ्यामध्ये होतो, सचिन भाऊ मी सांगत होतो की या देशाचे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व जाती धर्माचे मानणारे लोक 1947 पूर्वी अंग्रेजांच्या विरुद्ध लढा दिली, अंग्रेजो भारत छोडोची घोषणा दिली या मुंबईतून आणि हा देश स्वतंत्र करून घेतला। आज प्रश्न सत्ता कोणाची येणार, कोणाची नाही येणार, पंतप्रधान कोण बनणार, कोणी नाही बनणार, प्रश्न तो नाहीये। प्रश्न हा आहे की हा देश वाचणार की नाही, देशाच्या संविधान वाचणार की नाही, देशाची लोकशाही वाचणार की नाही, गोरगरीब लोकांना न्याय मिळणार की नाही, तरुण युवकांना रोजगार मिळणार की नाही, शेतकऱ्यांची आत्महत्या बंद होणार की नाही, महिलांचा आबरू सबूत राहील की नाही, हा प्रश्न या देशाच्या समोर निर्माण झालेला। हा सगळे मुद्दे घेऊन आपल्याला जायचं आहे लोकांवर। आज उद्धव बाळासाहेब, काँग्रेस, बघा काँग्रेसची विचारधारा, शिवसेनाची विचारधारा कशी होती, पण आज एकत्र का आले? आमच्यासाठी महत्वपूर्ण सत्ता नाहीये,
आज मुंबईची काय परिस्थिती आहे? ही मुंबई, जो मुंबई या मुंबईतील लोकांना, मराठवाडा असतील, कोकणाचे वासी असतील, विदर्भाचे लोक असतील, उत्तर महाराष्ट्राचे लोक असतील, यूपी, बिहार, बंगाल, गुजरात, सगळ्यांना पोट भरण्याची आणि मान सन्मान देण्याचं काम या मुंबईने केलेलं आहे. आणि आज मुंबई लुटण्याचं काम चालू आहे. मुंबईमध्ये जेवढे फॅक्टरी होते, नवीन नवीन उद्योग येत होते, सर्व उद्योग आणि फॅक्टरी गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा कट चालू आहे. बाळासाहेबांचा 1985चा एक स्लोगन होता, जाग मराठी जाग, जाग मराठी जाग. तुझी मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि हा मुंबई वाचवण्याचं काम, तो बाळासाहेबांची जी घोषणा होती, संकल्प होता, ते करण्याचं काम सर्वांना करायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी तयारी दर्शवलेली आहे. आपली तयारी आहे की नाही? दिसत नाही मला. लढेंगे और जीतेंगे हा संकल्प घेऊन या प्रकरणातून आपण सर्वांना बाहेर पडायचं. आपण जिंकणार आहोत. आमचा संजय या देशाच्या लोकसभामध्ये परत जाणार आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही. पण ती अशा पाठवा की ह्या सर्वांची डिपॉझिट जर झाली पाहिजे, अशा प्रकारच्या तुम्हाला सर्वांना काम करायचं. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहायचं नाहीये, हे खोटे लोक आहेत. आज सीता माता को प्रभु राम ने किसी दूसरे का कुछ सुन के वनवास दे दिया था, ये तो खुद अपने मुंह से बोले थे. और अपने मुंह से बोलने के बाद आप क्या देश के संग गद्दारी नहीं कर रहे? क्या आप देश में गलत नहीं कर रहे? क्या वो प्रभु राम के वो शब्दों में करके गलत नहीं कर रहे? अरे कैसा रामराज? आप बंगाल के अंदर इलेक्शन में पड़े, लोगों की लाशें गंगा जी में बह रही है. भारत के प्रधानमंत्री को शर्म से झुक जाना चाहिए था, लेकिन वो बंगाल में इलेक्शन में पड़े रहे. दिल्ली के अंदर ऑक्सीजन नहीं मिल रही थी, लोगों की मृत्यु हो रही थी, वो बंगाल के अंदर इलेक्शन में पड़े थे. गरीब मजदूर हाईवे के ऊपर पैदल चलता जा रहा था, छोटे छोटे बच्चों को उठा के. किसी की रास्ते में मृत्यु हो रही है, कोई बीमार पड़ रहा, हाथ दर्द हो रहा है. प्रधानमंत्री जी आपको तो कुछ फर्क ही नहीं पड़ा, किसी प्रकार का आपको कोई फर्क नहीं पड़ा, किसी को दुख हुआ कुछ हुआ. प्रधानमंत्री जी अपने 50 दोस्तों को दुनिया का सबसे अमीर बनाने के लिए 20 करोड़ से ज्यादा हिंदुस्तानियों को गरीबी रेखा के नीचे पहुंचाने का काम किया. ये कौन सा आप रामराज्य लेके आ रहे हैं? ये कौन सा धर्म है? आप अधर्म का काम कर रहे हैं. आप 50 लोगों का काम कर रहे हैं और 20 करोड़ लोगों को जमीन में डालने का काम कर रहे हैं. और ये कांग्रेस पक्ष, एनसीपी शरद पवार जी, शिवसेना पक्ष, आप पार्टी, हमारी बहन यहां पर बैठी है. इतना अच्छा काम चला दिल्ली के अंदर. आज किस तरीके से आपकी आवाज को बंद करने का काम, ये सारे अधर्म के काम है, अधर्म के काम. दुनिया मान रही है इस बात को. आप कौन सा धर्म की बात कर रहे हो भाई? अच्छा, आजकल वो थोड़ा धर्म की बात करते हैं, धर्म की बात करते हैं भाई. कौन सा धर्म की बात करते हो? जवाब दे दो. आप उस धर्म की बात करते हो? कांग्रेस पक्ष ने 70 साल तक जो भी पक्ष रहे, धर्म की बातों के ऊपर लोगों में आपको कोई बातें नहीं की. अगर आप धर्म की बात करते हो तो हमको एक जवाब दे दो. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को कक्षा के बाहर बैठ के क्यों पढ़ाई करनी पड़ी? इस देश के अंदर 70% लोगों को ये ऊंचा है, ये नीचा है. आप किसकी बात कर रहे हो? क्यों कर रहे हो? ये देश 70-80 साल आगे चला गया. देश के अंदर भेदभाव खत्म होता जा रहा है. आपको
तो ये बात करने की आज कहीं ना कहीं लोगों के बीच में समय आया कि आप लोगों का माइंड इधर का उधर करके कहीं ना कहीं पे अपनी सत्ता बना के रखना चाहते हो, और वो सत्ता यहां के लोग अब नहीं रहने देंगे। नरेंद्र मोदी साहब, वो आपकी सत्ता अब नहीं रह पाएगी, क्योंकि देश का हर गरीब व्यक्ति, देश का हर समझदार व्यक्ति ये समझ चुका है कि आज देश का कहीं ना कहीं इनकी वजह से नुकसान हो रहा है। और मैं अब पूरे देश की बातें करनी, फिर मैं यहीं पे आ जाता हूं। यहां पे आने के बाद मैं इतने कहूंगा, आज वो समाजवादी पार्टी का कोई नहीं दिख रहा है यहां पे। हाँ, तो मैं इसलिए कह रहा हूं कि बात गोवर्डी से शुरू करें, घाटकोपर ईस्ट, घाटकोपर वेस्ट, हमारे सुनील राउत साहब का विक्रोली जिंदाबाद है, भांडुप, मुलुंड आपका, सपना जी। तो ये सारी 6 की 6 जगहों के ऊपर लीड लेके आएंगे और हम जवाब देकर दिखाएंगे नरेंद्र मोदी साहब को कि नॉर्थ ईस्ट कांग्रेस का नॉर्थ ईस्ट डिस्ट्रिक्ट जो आपके मुंबई का है, वहां पे आपकी क्या हालत है वो देख लीजिए। और मैं संजय भाऊ हमारे, अब भाऊ भी बोलेंगे क्योंकि एक समय ऐसा था जब उनके घर में जाते थे तो छोटे थे वो, लेकिन अब उनका समय है, वो आमदार रहे, वो खासदार रहे, उन्होंने इस क्षेत्र के अंदर लोगों की सेवा की है और एक सेवा भाव है उनके अंदर, एक मृदुल भाव है उनके अंदर, किसी के सामने भी कभी भी हंस के प्रेम से नम्रता से बात करने का भाव है उनके अंदर। ये उनका एक पॉजिटिवनेस है जो उनको दिखाएगी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।